फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल सर अब्दुल सत्तार खान। 10th उर्दू मीडियम मराठी कंपोजिट मराठी अंतर भारतीय मार्च 2023 का सॉल्व पेपर है। क्वेश्चन आंसर चलिए शुरुआत करते हैं। विभाग एक गद्य विभाग प्रश्न पहिला, उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा। उत्तर लिहा, लेखकाच्या पाठीवर मायेचा हात फिरवणारे। माझ्या अभ्यासिकेच्या काचेच्या विस्तीर्ण खिडकीतून मी मकबऱ्याची कितीतरी रूपं पाहिले आहेत, सकाळची, दुपारची, संध्याकाळची आणि रात्रीची। माझ्या जीवनातले उन्हाळे, पावसाळे आणि हिवाळेही मकबऱ्याने पाहिले आहेत। तासनतास मी महानुभाव पोथ्यांच्या सांकेतिक लिप्यांत डोके खुपसून बसे, तेव्हा मकबऱ्यानेच माझ्या नेत्रावर शीतलतेचा शिडकाव केला आहे। 13व्या शतकाच्या चोंबा कवीच्या उखारण्यासारख्या अपूर्व काव्याच्या संपादनाचा आस्वाद मी ज्या ज्या क्षणी घेत असे, त्या एकांताच्या क्षणात फक्त मकबराच्या माझ्या त्या मनसोक्त आनंदाला प्रतिसाद देत असे। मराठवाड्यातल्या मराठी शिलालेखांचा कोरीव अक्षरांच्या खूबनीत जेव्हा माझे डोळे तासनतास धसत थकून रुतून जात, तेव्हा मकबऱ्याच्या मिनारींच्या माझ्या पाठीवर मायेचा हात फिरवला आहे। माझ्या अभ्यासिकेच्या काचेच्या खिडकीतून हात लांब करीत आपल्या नाजूक बोटांनी त्यानेच मला सावरले आहे। प्रश्न दुसरा आहे, चौकटी पूर्ण करा। लेखकाच्या नेत्रावर शीतलतेचा शिळकाव करणारा। उखारण या काव्याची कवी। स्वमत, मकबरा आणि लेखक यांच्यातले मैत्रीचे नाते तुमच्या शब्दात लिहा। प्रश्न पहिलेचे उत्तर आहे, लेखकांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवणारे मकबऱ्याचे मिनार। दुसऱ्याचे उत्तर आहे, पहिला मकबरा, दुसरा चोंबा कवी। तिसऱ्याचे उत्तर आहे, मकबरा व लेखक यांच्यातील मैत्रीला सुमारे 25 ते 30 वर्ष होत आली आहेत। एकमेकांना कधी परस्परांचा कंटाळा आला नाही। लेखक विद्यापीठात जाताना दररोज त्याच्या वाटेवर मकबऱ्याचे दर्शन होते। ते रोज एकमेकांना पाहतात, जसे जीवाभावाचे जिवलग मित्र असावेत तशी त्यांची घट्ट मैत्री आहे। ही मैत्री फक्त एकमेकांना माहीत आहे। एकमेकांना रोज भेटल्याशिवाय दोघांनाही चैन पडत नाही। दररोज मकबऱ्याला दिवसभरात काय घडले ते लेखकाला सांगायचे असते। आज काय घडले, कोणते परदेशी पाहुणे आले, असली माहिती मकबऱ्याला रोज सांगवीशी वाटते। दोघे एकमेकांची वाट बघतात। दोघांमध्ये सतत मुख संवाद होत असतो। ते एकमेकांचे साक्षीदार आहेत। अशा प्रकारे मकबरा व लेखक यांची अत्यंत गाढ मैत्री आहे। प्रश्न पहिल्याचा आ आहे, उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा। पहिला आहे, नावे लिहा। मॉरिशसची राजधानी डॅश। भारतीय लोक ज्या घाटावर उतरले तो घाट। पोर्ट लुई ही मॉरिशसची राजधानी। तिथे कुली घाट आहे। पोर्ट लुईच्या बंदरात जिथे भारतीय लोक उतरले तोच हा कुली घाट। कलकत्ता, कोलकाता, मद्रास, चेन्नई, मुंबई बंदरावरून जे लोक पोर्ट लुईच्या बंदरात उतरले त्यातील कोणीच भारतात परतले नाहीत। ते सर्वजण मॉरिशसमध्ये स्थायिक झाले। आपल्या रक्ताने, घामाने त्यांनी उसाचे मळे शिंपले। त्यांची घरे, त्यांची नातीगोती दूर कोकणात, उत्तर प्रदेशात, बिहार, बंगालात राहिली। नाती तुटली, ते आडनाव विसरले, त्यांची नवी नावे घेतली। मॉरिशस हा संस्कृतीचा एक मेल्टिंग पॉइंट झाला। चित्र विचित्र मायझाग झाला। अष्टदिशातल्या लोकांनी हातात हात घालून काम केले। त्यांच्या श्रमाने देश समृद्ध झाला। 12 मार्च 1968 दिवशी मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले। आपल्या भूमीच्या बहुरंगी निसर्ग सौंदर्याला शोभेल असा लाल, निळा, पिवळा आणि हिरवा असा चौरंगी ध्वज मॉरिशसने निवडला। प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा। मॉरिशसच्या ध्वजातील रंग। तिसरा आहे, उत्तरे लिहा। संस्कृतीचा मेल्टिंग पॉइंट। दुसरा, मॉरिशसचा स्वातंत्र्य दिन। पहिलेचं उत्तर आहे, पहिला आहे पोर्ट लुई, दुसरा कुली घाट। दुसऱ्याचं उत्तर आहे, मॉरिशसच्या ध्वजातले रंग लाल, निळा, पिवळा, हिरवा। तिसऱ्याचं उत्तर आहे, त्याचा पहिला आहे मॉरिशस आणि दुसरा आहे 12 मार्च 1968।
विभाग 2 पद्य विभाग प्रश्न दुसरा पुढील कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा. उत्तरे लिहा. पहिला आहे साधू ज्यांना हृदय धरतात ते डॅश. दुसरा नवनीतप्रमाणे मऊ असणारे डॅश. जे का रंजले गांजले त्यासी म्हणजे जो आपुले तोची साधू ओळखावा देव जिथे तिथे जे जाणावा. मधु सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रांशी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. दुसऱ्याचं पहिलं आहे त्याचं उत्तर आहे पहिला आहे निराधार. दुसरा आहे सज्जनाचे मन. दुसऱ्याचा अर्थ आहे उत्तर आहे सरळ अर्थ. सज्जनाची लक्षणे सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात सज्जन माणसाचे आपल्या मुलावर जसे प्रेम असते तसे प्रेम तो दास व दासी यांच्यावर करतो. आपले मूल व दास दासी यांच्यावरील प्रेमात सज्जन कधीच फरक करीत नाही. सर्वांना तो समान प्रेम भाव देतो. प्रश्न दुसराचा आहे पुढील कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. झाडांनी डोकीस घातलेले डॅश सोन्याचा गोळा डॅश. पिवळे तांबूस ऊन कोवडे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकी सोनेरी कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साडीचे झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे. सोनेरी मखमली रुपेरी पंख कितिकांचे रंग कितीवर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्यांचे. अशी अचल फुलपाखरे फुले साडीस जणू फुलती साडीवर झोपली जणू का पाडण्यात झुलती. झोडकन सोडकन इकडून तिकडे किती दुसरी उडती हिरे मानके पाचू फुटणी पंखाची गरगरती. पहा पाखरे चरुणी होती झाडावर गोडा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोडा. प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा. झाडांनी किती मुकुट घातले डोकी सोनेरी कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. पहिल्याचं उत्तर आहे पहिला आहे सोनेरी मुकुट. दुसरा सूर्यबिंब. दुसऱ्याचं उत्तर आहे संध्याकाळची शोभा वर्णन करताना कवी भा तांबे म्हणतात झाडांच्या शेंड्यावर सोनेरी किरणे पडल्यामुळे असे वाटते की झाडांनी जणू डोक्यावर सोनेरी मुकुट घातले आहेत आणि माळ रानाच्या गवतावर चहूकडे गुलाल पसरला आहे. विभाग 3 भाषाभ्यास प्रश्न तिसऱ्याचा पहिला आहे व्याकरण घटकावर आधारित कृती करा. पहिला आहे पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा. पहिला आहे सिराकुस शहर सिसिली बेटावर बसलेले आहे. दुसरा मुख्य चौक गर्दीने फुलून गेला होता. दुसरा आहे पुढील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. गारहाने सांगणे टक लावून बघणे. पहिल्याचं उत्तर आहे वर्तमान काळ. दुसऱ्याचं उत्तर आहे भूतकाळ. दुसऱ्याचं पहिल्याचं उत्तर आहे गारहाने सांगणे तक्रारी करणे. दुसरा टक्क लावून बघणे एकसारखे बघणे. प्रश्न तिसऱ्याचा आहे भाषिक घटकावर आधारित कृती करा. शब्द संपत्ती. पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. राजवाडा डॅश डॅश. दुसरा आहे अचूक शब्द ओळखा. आश्चर्य याचे उत्तर आहे राजवाडा रावा वाडा. दुसरा आहे अचूक शब्द आश्चर्य. तिसरा आहे प्रश्न पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. रवी पवन. चौथा आहे पुढील विरामचिन्ह नावे लिहा. तिसऱ्याचे पहिल्याचं उत्तर आहे रवी सूर्य. दुसरा आहे पवन वारा. चौथ्याचं उत्तर आहे पहिला आहे स्वल्पविराम. दुसरा आहे पूर्णविराम. विभाग 4 उपयोजित लेखन. प्रश्न चौथा पत्रलेखन. पुढील निवेदन वाचा व कृती करा. कोणतेही एक पत्र लिहा. विद्यार्थी ग्राहक भांडार रत्नागिरी. वह्या पुस्तके व शालेय साहित्य मिळण्याचे लोकप्रिय ठिकाण. विद्यार्थ्यांसाठी 10% सवलत. सोमवारी बंद. भांडाराची वेळ 10 ते 5.
अक्षय अक्षदा काळे विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानगंगा विद्यालय रत्नागिरी या नात्याने विद्यालयासाठी शालेय साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा किंवा विद्यार्थ्यांसाठी 10% सवलत दिल्याबद्दल व्यवस्थापकाचे आभार मानणारे पत्र लिहा. मागणीपत्र दिनांक 15 जून 2023 प्रति व्यवस्थापक विद्यार्थी ग्राहक भांडार रत्नागिरी विद्यार्थी 006@gmail.com. विषय आमच्या शाळेसाठी शालेय साहित्य मागणीबाबत. महोदय, आमचे ज्ञानगंगा विद्यालय हे रत्नागिरीच्या खालच्या आडीमध्ये स्थापित आहे. 50 वर्ष परंपरा असलेली आमची शाळा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरत करीत आहे. आपल्या विद्यार्थी ग्राहक भंडारातर्फे प्रसिद्ध झालेले निवेदन आमच्या वाचनात आले. सबब आमच्या विद्यार्थ्यांना नवीन शालेय वर्षासाठी लागणारे शालेय साहित्य आपणाकडून खरेदी करावे अशी आमच्या प्राचार्यांची इच्छा आहे. म्हणून मी इयत्ता 10वीमध्ये शिकत असलेला अक्षय काळे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पुढील काही शालेय साहित्याची मागणी करीत आहे. प्रश्न 34चा अ आहे. कृपया आमची विनंती मान्य करून आम्हास त्वरित ते पाठवावे ही नम्र विनंती. शालेय साहित्य एकंदर प्रती वया 100 पृष्ठे 1000, वया 200 पृष्ठे 1000, वया लॉंग बुक्स 100 पृष्ठे 500, आंतरभारती 10वी 50. वरील शालेय साहित्यावर योग्य ती सवलत द्यावी. तसेच वरील शालेय साहित्याची बिलही सोबत पाठवावे म्हणजे रक्कम लगेच गूगल पे करता येईल. सहकार्याबद्दल आभारी आहे. कळावे आपला कृपाभिलाषी अक्षय काळे विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानगंगा विद्यालय रत्नागिरी. ईमेल akshay20about.com. प्रश्न 34 आहे. पुढीलपैकी कोणतीही कृती सोडवा. गद्य आकलन. पुढील उतारा वाचून प्रत्येकी एक वाक्यात उत्तर येईल असे 4 प्रश्न तयार करा. आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करीत असतो, तर खरा काम करणारा माणूस आराम हराम है असे मानतो. रात्रीची 5-6 तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करीत राहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणासाठीही थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दळवला तर आपण आपला कार्यभाग साधणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून तर 6 दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. त्या दिवशी आळस लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. गद्य आकलन. पहिला प्रश्न आहे. खरा काम करणारा माणूस काय मानतो. दुसरा, अंगात आळस कशामुळे वाढतो. तिसरा, रविवार हा सुट्टीचा दिवस का ठेवला आहे. प्रश्न चौथा, आळसापेक्षा माणसाने कशात रमावे. दुसरा आहे जाहिरात लेखन. पुढील विषयावर दिलेली मुद्दे लक्षात घेऊन आकर्षक जाहिरात तयार करा. संगणक वर्गाचा पत्ता, संपर्क, यश संगणक वर्ग, वैशिष्ट्य, वेळ, कालावधी. त्याचं उत्तर आहे त्वरा करा. विद्यार्थ्यांना खुश खबर त्वरा करा. यश संगणक वर्ग लवकरच सुरू होत आहे. कालावधी 5 मे ते 30 मे. वैशिष्ट्ये माफक फी, प्रवेशाची सवलत, संपूर्ण शिक्षण, सुलभ मार्गदर्शन, प्रशिक्षित शिक्षक वर्ग. संपर्क यश संगणक श्री विजय राणे, कोपरी, ठाणे. भ्रमध्वनी 89890000. ईमेल विजय राणे. तिसरा आहे कथालेखन. पुढील मुद्द्याच्या आधारे कथा लेखन करा. मुद्दे: सिंह जंगलाचा राजा, त्रासदायक प्रारंभ, प्राण्याचा सभा, सशाची युक्ती, तुमच्यापेक्षा बलवान सिंह, सिंहाला विहिरीजवळ आणतो, प्रतिबिंब, सिंहाच्या विहिरीत उडी. चौथा आहे बातमी लेखन. पुढील विषयावर बातमी तयार करा. जनता विद्यालय अहमदनगर येथे विविध उपक्रमांनी पर्यावरण दिन साजरा. माननीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते वृक्षारोपण. तिसरा आहे कथालेखन. एका जंगलात एक सिंह होता. तो जंगलाचा राजा होता. सिंह जंगलातल्या प्राण्यांना खूप त्रास द्यायचा, जुलूम करायचा आणि कधी कधी मारून टाकायचा. सगळे प्राणी राजाच्या
ज्याच्या लाट कंटाळले होते, हैराण झाले होते. त्यांना राजाच्या वागण्यावर काय उपाय करावा ते सुचत नव्हते. काही दिवसांनी प्राण्यांनी एक सभा घेतली. वाघ अध्यक्ष होता. सगळ्यांनी त्या सभेत सिंहाचा जुलमाचा निषेध केला. वाघ म्हणाला, पण यावर उपाय काय ते सुचवा. एक ससा उभा राहिला आणि म्हणाला, वाघ महाराज, माझ्याकडे एक युक्ती आहे, त्याने सिंहाचा नाश होईल. वाघ म्हणाला, अरे वा ससेराव, तुम्ही युक्ती जाहीर करा की. ससा म्हणाला, नाही, मी ती प्रत्यक्षात आणेन. सशाने वाघोबाच्या कानात सांगितले. वाघोबाने मंजुरी दिली. दुसऱ्या दिवशी ससा सकाळी सिंहाच्या गुहेत गेला. सिंहाला म्हणाला, सिंहराजे, एक वाईट बातमी तुम्हाला द्यायची आहे. सिंह म्हणाला, काय रे, कसली वाईट बातमी, लवकर सांग. ससा म्हणाला, महाराज, रानातल्या एका विहिरीमध्ये एक बलदंड सिंह राहायला आला आहे. तो तुमच्यापेक्षा बलवान आहे. तो म्हणतो तुम्हाला तो मारणार आहे. सिंहराजे भडकले. मला मारणारा कोण या दुनियेत पैदा झाला? चला मला दाखव, कुठे आहे तो विहिरनी तो. सशाने चतुराईने सिंहराजाला बोलत बोलत रानातल्या त्या विहिरीजवळ आणले. ससा म्हणाला, ही तीच विहिरी महाराज, डोकावून बघा, आत तो बलदंड सिंह पाण्यात आहे. सिंह विहिरीच्या काठावर रागाने चढला. त्याने आत डोकावले. पाण्यात त्याला त्याचे प्रतिबिंब दिसले. बिनडोक सिंहाला वाटले की हाच तो दुसरा सिंह आणि त्याने रागाने पाण्यातल्या प्रतिबिंबावर झडप घातली. सिंह बुडून मेला. प्राण्यांनी पुन्हा सभा बोलावली. आनंदाने जल्लोष केला. सशाचा सत्कार केला. सर्व प्राणी आनंदाने राहू लागले. चौथा आहे बातमी लेखन. 6 जून अहमदनगर. शालेय विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांनी पर्यावरण दिन साजरा. दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संस्कृतीच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी येथील जनता विद्यालयाच्या शालेय विद्यार्थ्यांनी आज आगळेवेगळे विविध उपक्रम करून वृक्षरोपणाचा कार्यक्रम साजरा केला. सकाळी 7 वाजता शाळेच्या पटांगणात सर्व मुले गणवेश घालून उपस्थित होती. मुख्याध्यापकांनी मुलासमोर भाषण केले. जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड व प्रदूषण या समस्यांची माहिती त्यांनी मुलांना दिली. नंतर मुलांनी गटगटाने वृक्ष संवर्धनाला अनुकूल कार्यक्रम सादर केले. प्रथम एका गटाने संत तुकाराम महाराज यांची वृक्षवल्ली आम्ही सोयरे हा अभंग समूहगीत म्हणून उंच आवाजात सादर केला. नंतर झाडे जगवा झाडे वाढवा हे पथनाट्य सादर केले. नंतर मुख्याध्यापकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शेवटी राष्ट्रगीत होऊन हा अनोखा कार्यक्रम संपला. आत्मकथन. चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा. वर्गातील फळा, रंगरूप, महत्त्व, आनंद, खंत, वैशिष्ट्ये. हा व्याकरण आणि उपयोजित लेखांच्या लेखने हा दिलेला आहे. इथे मी याची पुन्हा हे घेत नाही आहे. दुसरा आपण करू. प्रश्न 4चा ई आहे निबंध लेखन. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करा. वर्णनात्मक लेखन. माझा आवडता सण, सणाचे वैशिष्ट्ये, महत्त्व, वैशिष्ट्ये, आवडण्याची कारणे. निबंध लेखन. माझा आवडता सण. दसरा हा माझा आवडता सण आहे. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. मग नवरात्र उत्सव धूमधडाक्यात केल्यावर 10व्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य मोहिमेवर या दिवशी निघत असल्यामुळे याला सीमोल्लंघन असे म्हटले जाते. दसरा हा पवित्र सण आहे. माणुसकी आणि बंधुभाव जोपासणारा हा सण घराघरात व समाजात साजरा केला जातो. या दिवशी घराच्या तोरण बांधून घटपूजा केली जाते. घरात गोड घोड पदार्थांचे जेवण होते. संध्याकाळी सर्वजण एकामेकांना घरी जाऊन त्यांना सोने म्हणून
आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतात. आनंदाने, प्रेमाने आलिंगन देऊन विचारपूस करतात. हा सण मला विशेष आवडतो कारण या दिवशी कुठलीही घाई गडबड किंवा बॅड पथक किंवा वाद्य वाजवून ध्वनी प्रदूषण केलं जात नाही. एकमेकांना मायाने प्रेमभाव देण्या घेण्याचा हा कार्यक्रम मानवता जपणारा आहे. माणसामधील द्वेष, मत्सर नाहीसा करणारा व बंधुभाव जोपासणारा हा सण मला फार आवडतो. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.